पीक विमा योजनेचा आता लवकर मिळणार आहे। 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। हा हप्ता जमा होणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा पीक विमा योजनेचे 15000 रुपये आज या 13 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे। या 13 जिल्ह्यांमध्ये आज 15000 रुपये हेक्टर तुम्हाला मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय निकष स्थितीचं इथं करून सुधारित दराने तुम्हाला पिकांची भरपाई, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई या ठिकाणी देण्यात येईल। ही पेपरची बातमी आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शक्यता या ठिकाणी बघू शकता पीक विमा बँकेच्या खात्यामध्ये इथं जमा झाले। चेक करायला या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। तर कोणते जिल्हे इथं पात्र असणार आहे, कोणत्या बँकेची लिस्ट इथे दिलेली आहे आणि कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये राज्य व केंद्र सरकार हे तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचा आदेश दिलेला आहे। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। तर बघा, महाराष्ट्रातील सर्व शेती पिकांसाठी इथं दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। तुमचे जर पैसे पीक विम्याचे अडकले असतील, अजून या ठिकाणी आले नसतील, तर यादीमध्ये तुमच्या मोबाईलमधून कसे डाउनलोड करायचे आहे लगेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे, पीक विमा या ठिकाणी निर्णय झाला आहे। सरसकट पीक विमा मिळणार आहे, फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे। बघा कोणत्या 13 जिल्ह्यात मिळणार आहे, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे लगेच पहा। पीक विमा वाटप इथं जसं की वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षात अखेर इथं त्यांची संपलेली आहे। 13 जिल्ह्यांमध्ये 15000 रुपयांचा पीक विमा जमा होण्यास सकाळपासून सुरुवात झाली आहे। 2 ते 3 दिवसांपासून पीक विम्याचं इथं वाटप करण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होऊ लागलेला आहे। या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप 15000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं थोड्याच वेळामध्ये आता जमा होणार आहे। तर काहींना सकाळपासून जमा देखील झालेले आहे। 2000 रुपयापासून 15000 रुपयेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा झालेला आहे। काही शेतकऱ्यांना अगदी 3000 रुपये या ठिकाणी जमा झाले आहे, काही शेतकऱ्यांना अगदी 5000 रुपये इथे जमा झाले आहे, काही शेतकऱ्यांना इथं 10000 रुपये शेतकऱ्यांना जमा झाले, तर काही शेतकऱ्यांना इथं 15000 रुपयापर्यंत इथं त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे। तर बघा, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेती पिकासाठी इथं तुम्ही आजपासून वाट बघत असाल तर तुमची वाट संपलेली आहे। इथे या ठिकाणी मुहूर्त इथं लागले आहे। आता सरसकट सर्वांना हा पीक विम्याचे वाटप या ठिकाणी होणार आहे। आजच इथं यासाठी 13 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली, पैसे मंजूर करण्यात आले। तुमचं नाव या यादीमध्ये आहे का लगेच पाहायचं आहे। प्रति हेक्टर 15000 रुपये तुम्हाला या ठिकाणी 13 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून इथं देण्यात येणार आहे, कारण की मंजुरी देखील मिळालेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पीक विम्याची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। आजपासून पीक विमा प्रति हेक्टर 15000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी इथं लक्ष देऊन इथं व्हिडिओला बघायचं आहे, कारण की देखील इथं यादी 13 जिल्ह्यांची जाहीर झालेली आहे। तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता 3700 कोटी रुपये या ठिकाणी पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आले आहे। पैसे आता 3 ते 4 टप्प्यांमध्ये इथं शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। काही शेतकऱ्यांना काल, पण काही शेतकऱ्यांना आज, तर काही शेतकऱ्यांना उद्या, असे हे टप्प्याटप्प्याने 13 जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं वाटप होणार आहे, जमा होणार आहे। आज, उद्या, परवा असं 3 दिवसांमध्ये या ठिकाणी 13 जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागला आहे। मागच्या वेळी पीक विम्याचे मोठे घोटाळे झाले होते, तुम्हाला माहीतच असेल। बीड जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या चुकीच्या मार्गाने आता दुसऱ्या शेतकऱ्याची शेतजमीन दाखवून शेती पिकावर इथं जसं की पीक विमा काढला होता। याचमुळे जसं की तसल्या प्रकारचे कोणते इथं घोटाळे होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून लवकर पीक विमा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे। 3 टप्प्यांमध्ये आता पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांसाठी 3700 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये इथं हा पीक विमा जमा होणार आहे, कोणाला 15000 रुपयांचा इथं पीक विमा पाहिजे असेल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पीक विमा म्हणजे इथं जमा होणार आहे, संपूर्ण माहिती इथं तुम्हाला सांगतो। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो। प्रति हेक्टर तुम्हाला 15000 रुपये आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 13 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून इथं आदेश देण्यात आलेला आहे। 13 जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15000 रुपयेपर्यंत इथं तुम्हाला मिळणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे।
कृषी विभागाच्या माध्यमातून 3,700 कोटी रुपये शेती पिकासाठी म्हणजे पीक विम्यासाठी आता निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना प्रति हेक्टर इथं 15,000 रुपये लाभ मिळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, या ठिकाणी राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दोघांच्या माध्यमातून ही मोठी घोषणा म्हणजे नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालं ज्यांनी इथं पीक विमा भरला त्या शेतकऱ्यांना हा शेती पिकाचा पीक विमा मिळणार आहे। बघा, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहे। बघा, या ठिकाणी मागच्या वेळी काय झालं, शेतकऱ्यांना अनेक या ठिकाणी पीक विमा कमी मिळाला तर त्या शेतकऱ्यांना पण आता पैसे जमा होणार आहे। आता यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 13 जिल्ह्यांची यादी मी सांगतो, लक्ष देऊन तुम्हाला यादीला बघायचं आहे। त्याआधी बघून घेऊया, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हे तर पैसे मिळणारच आहे, परंतु यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे। 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा इथून पुढे कधीच मिळणार नाही, त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई करण्यात येणार आहे। कारण चुकीच्या मार्गाने आता शेतकऱ्यांनी आता शेती पिकासाठी म्हणजेच पीक विमा, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना इथं पीक विमा मिळणार नाही असं राज्य सरकारच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा जसं की पीक विमा जिल्ह्यांमध्ये इथं जमा होतो, या 13 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही पीक विमा या ठिकाणी भरला असेल तर तुम्हाला आज याचे पैसे जमा होणार आहे। तुम्हाला जर मे महिन्यामध्ये तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हप्ता या ठिकाणी पीक विम्याचा आज जमा होणार आहे। 3,700 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना जसं की आज वेळी पिकाचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे। तर बघा, इथं जिल्ह्यांची यादी मी लवकरच तुम्हाला सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा। मागच्या वर्षी इथं भरपूरशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले नाही, मे महिन्यामध्ये नुकसान झाले त्यांच्या शेतकऱ्यांना खात्यावरती आता हा पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। शेतकऱ्यांचं इथं सोयाबीन पिकाचं मागच्या वर्षी नुकसान झालंय, बाजरी पिकाचं नुकसान झालंय, तसेच त्या ठिकाणी कोणते पीक असेल तर त्या पिकांचं त्यांचं नुकसान झालेलं आहे। अशा 30 पिकांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। 30 पिकांमधील तुमचं कोणते पिकाचं नुकसान झालंय ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की भरपूरशा शेतकऱ्यांनी इथे शेती पिकांचा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला आज सरकारच्या माध्यमातून 13 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपये प्रति हेक्टर विमा दिला जाणार आहे। कोणते 13 जिल्हे इथं सांगण्यात आलेले आहे तर बघा, इथं या 13 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून 3,700 कोटी रुपये इथं पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। तर बघा, मी तुम्हाला 13 जिल्ह्यांची यादी इथं सांगत आहे। पहिला इथं यामध्ये जिल्हा सांगण्यात आलेला आहे तर नंदुरबार झाल्यानंतर इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये इथं पीक विमा मिळणार आहे, बुलढाणा जिल्ह्यातील मिळणार आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पीक विमा मिळणार आहे, नांदेड जिल्ह्यातील मिळणार आहे, त्यानंतर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, वर्धा, नागपूर, यवतमाळ, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा दिला जाणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट ह्या सर्व जिल्ह्यांसाठी होती। कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आपल्या व्हिडिओला बघता ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की हा पीक विमा तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे। तर तुम्ही पीक विमासाठी जसं की तुमच्या खात्याला आधार कार्ड नंबर लिंक असणे आवश्यक असणार आहे, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असणार आहे आणि तुमचं DBT हे इनेबल असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला हे जसं की पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावरती मिळणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती शेती पिकासंदर्भातील होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।